राज्यातील 1.25 लाखांहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्र सरकार ऑक्टोबरपासून एकच आदर्श नियमावली लागू करण्याच्या तयारीत आहे। देखभाल शुल्क, भाडेकरू, अनिवासी शुल्क, वाहनतळ, वार्षिक लेखापरीक्षण आणि संस्थांच्या दैनंदिन कारभारासाठी एकसमान नियम तयार केले जात आहेत। उपनिबंधक राजेश लवेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मसुदा अंतिम टप्प्यात असून गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याचा सरकारचा उद्देश आहे। शिल्पा नरोडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, प्रसन्न सर, राज्यातील तब्बल 1,25,000हून अधिक गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांचा कारभार आता एकाच नियमावलीनुसार चालणार आहे। तसं देखील सरकारने आता जाहीर केलं असून विशेष म्हणजे हालचालींना देखील वेग आलेला पाहायला मिळतोय। या संदर्भात एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे आणि जो मसुदा आहे त्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। ऑक्टोबर महिन्यापासून ही नियमावली देखील जारी करण्याची शक्यता सध्या तरी पाहायला मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई महानगर जे आहे त्यामध्ये 60,000हून अधिक ज्या आहेत त्या गृहनिर्माण संस्था आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर ठाणे, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, वसई विरार असेल, अशा अनेक ठिकाणी गृहनिर्माण संस्थांच्या सोसायट्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आहेत। आता जर आपण पाहिलं तर अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होतात, त्याचबरोबर सभासदांमध्ये भांडण होतं, क्षुल्लक कारणांवरून वाद होतात, जी कामाची पद्धत आहे ती पारदर्शक पद्धतीने होत नाही असे अनेक ठिकाणी आरोप केले जातात आणि आता यालाच या नियमावलीनुसार आळा बसेल। त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांचं सर्वांचंच लक्ष या नियमावलीकडे लागलेलं आहे। मात्र हा जो कारभार असेल तो पारदर्शक पद्धतीने केला जाईल। ही जी नियमावली आहे तिची अधिसूचना अंतिम कधी निघते किंवा अंमलबजावणी कधीपासून केली जाते याकडे संपूर्ण गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे 12% व्याज असेल किंवा ज्या अधिसूचना आहेत किंवा विशेष म्हणजे सोसायट्यांमध्ये वारंवार जी भांडणं होतात त्याला देखील यातून आळा बसणार आहे। त्यामुळे सध्या जर आपण पाहायला गेलं तर ज्या गृहनिर्माण संस्था आहेत 1,25,000हून जास्त, आता या सर्वच संस्थांचं लक्ष या राज्य सरकारच्या नियमावलीकडे लागलेलं आहे। प्रसन्न सर, धन्यवाद शिल्पा। महत्त्वाचा निर्णय असेल, आपलंही लक्ष असेल, कारण या निमित्तानं या सोसायटी, त्याचा मेंटेनन्स, भाडेकरूंबद्दलचे नियम आणि सोसायटीची जमीन ज्याही जनरली बिल्डरकडनं खरं तर ट्रान्सफर करणं अपेक्षित असतं पण ते होत नाही, अशा अनेक मुद्द्यांवरती मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।